चला आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी एका गणितात दोन गणित बघायचे, तर आपल्याला शेकडेवारी पण समजून घ्यायची आणि सरासरी म्हणजे काय हे पण समजून घ्यायचंय. लक्षात येईल? हो सर. ओके. या ठिकाणी द्वितीय सत्रामध्ये विजयला द्वितीय सत्रामध्ये मराठीमध्ये पडले तर 75, हिंदीत पडले 65, त्यानंतर इंग्रजीत पडले 85, गणितात 89, विज्ञानामध्ये 73, सामाजिक शास्त्रामध्ये 74 असे मार्क पडलेले आहेत. तर त्याला 600 पैकी शेकडा गुण किती मिळाले व त्याची सरासरी ही काढायची आपल्याला. तर आपल्याला अगोदर शेकडा गुण काय आहे हे बघण्याच्या अगोदर आपण सरासरी बघू. सरासरी म्हणजे काय? सरासरी आता आपल्याला समजून घ्यायची. सरासरी म्हणजे काय? ज्या ज्या दिलेल्या वस्तू असतात त्या वस्तू जशाच्या तशा आपल्याला लिहून घ्यायच्या असतात. बघून घ्या आपला काय काय दिले. मराठी, त्यानंतर हिंदी, त्यानंतर इंग्रजी, त्यानंतर गणित, ठीक आहे, त्यानंतर विज्ञान, त्यानंतर सामाजिक शास्त्र. ओके. आणि ते काय काय प्रमाण दिलेलं आहे किंवा त्याला काय काय दिलेलं असतं. सरासरी काढायचं म्हणजे ज्या ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तू काय काय प्रमाणात दिलेल्या आहेत ते आपल्याला सगळ्या लिहून घ्यायचे असतात. तर मराठीमध्ये किती गुण दिले या ठिकाणी? 75, हिंदीमध्ये 65, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये 85, त्याच्यानंतर 89, त्यानंतर 73, त्यानंतर 74. आता या सर्वांची सरासरी काढा असं जर म्हटलं, जे काही दिलेले घटक असतात ते बरोबर एका खाली एक मांडून घ्यायचे, त्यांचे अंकही तशीच मांडून घ्यायचे आणि या सर्वांची जी आहे त्या सर्वांची टोटल करायची, बेरीज करायची. मग या सगळ्यांची आपण एकदा जर आपण बेरीज केली, सगळ्यांची बेरीज करावर किती? 5 5 10 5 3 15 5 20 आणि 5 5 25 26 27 28 29 30 31 ला 1 4 3 7 3 10 6 16 4 20 24 7 3 32 32 आणि हे 7 किती झाले? 39 40 46 हा 461 ही याची एकूण टोटल आलेली आहे. या सगळ्या गुणांची आलेली आपली 461 गुण आले. आता मग या ठिकाणी तुमचे ही एकूण गुण झाले. हे किती गुण झाले? एकूण गुण. मग तो सरासरी काढायची आपला. मग सरासरी काढायचं सरळ साधा नियम आहे. या ठिकाणी किती विषय झाले? 1 2 3 4 5 आणि 6. या ठिकाणी 6 विषय. मग या ठिकाणी जे काही आलेले जे काही गुण आहे या गुणाला या ठिकाणी 6 विषय आहे म्हणून 6 ने भागून टाकायचं. म्हणजे मग 461 भागिले 6 करायचं. त्याने भाग देऊन टाकायचं. भाग दिला ते 6 7 42 6 7 42. ठीक आहे. त्यानंतर 4 0 1 6 6 36 6 6 36. या ठिकाणी जे आहे या स्वरूपामध्ये जे काय असं काही उत्तर जे काही येईल उत्तर ते उत्तर जे वरचं असेल ती त्या मार्काची काय असेल किंवा दिलेल्या गणिताची काय असेल ती सरासरी असेल. ठीक आहे. भाग दिल्यानंतर ते याला काय करायचं? किती आहे एका सर्वांची टोटल गुण जे काही जी किती 1 2 3 4 5 6 आहे 6 आणि त्याला भागून काढायचं. ठीक आहे. जेवढे नंबर जेवढे दिले तेवढे त्याला भागून काढायचं. एकूण टोटल करायची आणि टोटल किती झाली? टोटल किती? 6 जणांची. त्या 6 जणांनी त्याला काय करून टाकायचं? भागून टाकायचं. ही झाली सरासरी काढली. या ठिकाणी सरासरीतून 76% पडले समजून घ्यायचं असाही त्याचा अर्थ होतोय. आता आपण या ठिकाणी आपल्या गणिताकडे जाऊयात. या ठिकाणी सरळ साधे या सगळ्यांच्या आता या शेकडेवारी मध्ये गुण काढले. मग या ठिकाणी काय केलं आपण? किती आले गुण? एकूण 461. मग या ठिकाणी एकूण घेऊन आपण एकूण गुण किती आहे? 600 पैकी
प्राप्त गुण किती झाले मग आपला आता? प्राप्त गुण झाले या ठिकाणी 461. प्राप्त गुण झाले ना आपला 461. मग आपलं त्यांनी काय विचारले तर या दिल्या याची काय करायला सांगितलं त्यांनी शेकडा गुण किती मिळाले तर मग 100पैकी किती मिळाले बोलले बा या ठिकाणी किती. ठीक आहे मग किती म्हणलं तर घेतलं आपण या ठिकाणी 461 कितीला घेतला आपण x. ठीक आहे तेच घेतलं मग आपण तिरकस गुणाकार केलाय नियमाप्रमाणे 6 गुणिले x आणि 100 गुणिले 6 461. ठीक आहे मग 600 गुणिला हा x बरोबर या ठिकाणी 4 चला बसाल खाली 461 गुणिला हो चला जाऊन गुणिला 100. ओके करा गुणाकार कोणाला बोलू जाऊन या 100 केला गुणाकार 600 म्हणजे 600x बरोबर याला जर गुणाकार 400x गुणले जर 100 केलं दोन्ही शून्य देऊन टाकायचं शून्य द्यायचे 0 तुम्हाला वार नियमाप्रमाणे माहिती हो तर मग या ठिकाणी 600 गुणिले x या दोघांमध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणून आपण काय केलं हे गुणिले गुणिले जाताना भागीला होईल भागीला याला केलं 600 हे 0 कटलं हे 0 कटलं 461 भागीला 6 करा एका साइडला 461 भागीला 6 केलं आपण या ठिकाणी 461 भागीला 6 केलं मग 6 केल्यानंतर आपलं जे काय आलं होतं 76% जवळपासचं आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं होतं जे आपण काढलेले 76 पॉईंट त्यात उत्तर येईल अजून तर ते या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये काय करायचं आपल्याला शेकडेवारी आणि सरासरी जे काही आहे ते साम्य जवळपास सारखं असते या स्वरूपामध्ये आपल्याला काय करायचं असतात शेकडेवारी आणि सरासरी ही काढायची असते.